विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 28 पाहणार आहोत। सेशन नंबर 28 ला क्लिक करा। याच्यामध्ये आपल्याला अगोदर नॉलेज चेक सोडवावं लागेल। टेस्ट युअर नॉलेज वरती क्लिक करा। हां, 28 पासून पुढे नॉलेज चेक जे आहेत ते रेड कलर मध्ये आहेत। त्या नॉलेज चेकचे मार्क, त्या नॉलेज चेक मध्ये समजा तुम्ही काही चुकलात तर त्याचे मार्क तुम्हाला रिकव्हर करता येणार नाहीत। पहिल्या स्टेप मध्ये जे सोडवतात तेच गृहीत धरले जातील। पुन्हा किती वेळा सोडवलं तर ते पुन्हा मार्क गृहीत धरणार नाहीत। इथे सांगते बघा, चॅलेंज इन्फॉर्मेशन मध्ये द मार्क्स ऑब्टेन इन द फर्स्ट अटेम्प्ट विल कन्सिडर्ड ॲज अ फायनल मार्क। फर्स्ट अटेम्प्टला तुम्ही जेवढे पाडाल तेवढेच फायनल होतील। अशा अटेम्प्टला वाढवले तरी मार्क पडणार नाहीत किंवा गृहीत धरणार नाहीत। पहिला प्रश्न बघा, डॅश डॅश युजर्सना एडिट करता येण्यासारखे अनेक टेम्पलेट्स पुरवते मायक्रोसॉफ्ट। पर्याय क्रमांक 2, office.com वरील मोर टेम्पलेट पर्यायाखाली तुम्हाला जर एखादी योग्य एक्सेल टेम्पलेट मिळू शकली नाही तर कुठला पर्याय तुम्ही क्लिक करायला हवा? एक्सप्लोरर ऑल टेम्पलेट। पर्याय क्रमांक 4, खालीलपैकी कोणते उद्देश संघटित उपस्थिती अहवालाद्वारे पूर्ण केले जाते? पर्याय क्रमांक 1, वर्गात कोणते विद्यार्थी उपस्थित आहेत, आणि पर्याय क्रमांक 2, कोणते विद्यार्थी गैरहजर आहेत। सेव्हला क्लिक करा। office.com वरील एखादे टेम्पलेट तुम्हाला ऑफलाईन काम करण्यासाठी आपण त्याला डाउनलोड करतो। पर्याय क्रमांक 3, एक्सेल शीटवर एक रो तुम्ही हायलाइट करू इच्छिता। रो हायलाइट करण्यासाठी आपण फिल कलर वापरतो। पर्याय क्रमांक 1, सबमिट करा, एस करा आणि एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म आणि ओके वरती क्लिक करा। ओके करा। इथे बघा लास्ट अटेम्प्ट 100 आलेलं आहे। पुढे सिम्युलेशन प्रश्न स्टार्ट करा। तुम्हाला दिलेल्या शीट मध्ये कॉलम रो डिलीट करू शकता, इन्सर्ट करू शकता। म्हणजे दिलेल्या शीट मध्ये एक कॉलम डिलीट करा। हा कॉलम ऑलरेडी सिलेक्ट आहे। डिलीट वरती क्लिक करा आणि डिलीट शीट कॉलमला क्लिक करा। हायलाइट करणे प्रभावी आहे कारण ते मजकुरातील महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष वेधून घेते। म्हणून आता जितेन सिंगची उपस्थिती असलेली पंक्ती हायलाइट करण्यासाठी येलो रंग वापरा। हायलाइट कलर वरती क्लिक करा आणि येलो कलर वरती क्लिक करा। एस करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म, ओके। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग। स्टार्ट करा। अटेंडन्स रिपोर्ट तयार करण्यासाठी कोणती इमेज डिस्प्ले टेम्पलेट मधून योग्य आहे ते ओळखा। ही इमेज आहे बघा, पर्याय क्रमांक 2 मधली। सबमिट करा, नेक्स्ट। कॉलम कसा डिलीट करायचं विचारलेलं आहे। पर्याय क्रमांक 1, नेक्स्ट। MS एक्सेल मधील सेल मधील टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी, तिसरा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इथून। सबमिट। चौथा प्रश्न, सेलचा रंग बदलण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते पर्याय वापराल? सेलचा रंग बदलायचं विचारलाय, इथून हायलाइट मधून बदलतो आपण। पर्याय क्रमांक 1, तुमच्या मित्राने अलीकडे एक्सेल मध्ये अटेंडन्स रिपोर्ट तयार केला आहे। फाईल कशी सेव्ह करायची हे त्याला आपल्याला सांगायचंय। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फाईल मेनू, एक्सपोर्ट, क्रिएट PDF आणि पब्लिश। PDF करायची आपल्याला फाईल। येस, गो टू होम। पुढे आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, एक्सेल ओपन करा। एक्सेल फाईलमध्ये न्यू बटनाचा वापर करून ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि B1 सेलमध्ये अटेंडन्स रिपोर्ट टेक्स्ट एंटर करा। आपल्याला एक्सेल ओपन करून आपल्याला सगळी कृती करायला सांगितलेली आहे। एक्सेल स्टार्टला क्लिक करा, स्क्रोल डाऊन करा, एक्सेल वरती क्लिक करा। इथे ब्लँक वरती क्लिक करा, पुन्हा फाईल, न्यू, पुन्हा ब्लँक आणि B1 या सेलमध्ये क्लिक करा आणि जे टेक्स्ट सांगितलेलं आहे ते इथे टाईप करा। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा, ओके करा। पुढचा प्रश्न आहे,
दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये होम टॅब सेल्स ग्रुप डिलीट ऑप्शन मेनूचा वापर करून कॉलम ए डिलीट करा. एक्सेल शीट ओपन होईपर्यंत वाट पहा. डिलीटवरती कॉलम ए इथून सिलेक्ट करा. अगोदर डिलीटवरती क्लिक करा आणि डिलीट शीट कॉलमला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न पाहू आपण. डेस्कटॉपला अटेंडन्स रिपोर्ट नावाने सेव्ह करायचे. तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही व्यवस्थित मार्क मिळतील. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉप. इथे नाव टाका तुम्हाला फाईलला जे प्रश्नात सांगितलेलं आहे आणि इथे सेव्हला क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. वीकली अटेंडन्स रिपोर्ट शीटमध्ये होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू आयटमचा वापर करून वीकली अटेंडन्स रिपोर्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करा. वीकली अटेंडन्स रिपोर्टला क्लिक करा. फिल कलर कुठे पहा, त्याच्यामध्ये स्टँडर्डमधला ऑरेंज कलर यूज करायचा. इथे आहे स्टँडर्ड ऑरेंज. क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPSचा वापर करून दिलेले वर्कबुक PDF मध्ये एक्सपोर्ट करा. फाईलवरती क्लिक करा. एक्सपोर्टला क्लिक करा. क्रिएट PDFला क्लिक करा. इथे नाव टाकायचं असेल टाका, नसेल तर आहे असं पब्लिशवरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. एस करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे फंक्शन कीज काही विशिष्ट कार्य करण्यासाठी सोपे पर्याय देतात. बरोबर. हा कॉम्प्युटरकडून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय. इनपुट. कीबोर्डवरील अशी की उदाहरणार्थ कॅप्स लॉक, त्याला टॉगल की म्हणतात. पर्याय क्रमांक 2. कीबोर्डवरील कीज ज्यांना बाणाचे चिन्ह असतात, नॅव्हिगेशन. एंड करा. SIM. एंड एक्झाम. कन्फर्म. ओके. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 28 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये सेशन नंबर 29 पाहूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.